त्यामुळे तुम्हाला इथे येणं काय असं अवघड नाही आहे. हे सगळे मराठी शिकले आहेत, मराठी नाही आहे. रेट एकदम वाजवी आहेत, होलसेल रेट आहे सर्व. मावशीने लगेच करेक्ट केलं आपल्याला. ह्या पानांचा आकार थोडा वेगळा वाटतोय. हे कसले आहेत? फुलं पण आहेत आणि फुलं घेणारे पण आहेत. लोकांची बरीच गर्दी आहे मार्केटमध्ये. डेकोरेशन वाली फुलं जास्त नाही. पहिल्यांदा आपल्याला अशी वेगळी फुलं दिसलेली आहेत. म्हणजे ओरिजिनल फुलांचं मार्केट आहे. रेट फक्त फरक आहे कारण क्वालिटीमध्ये फरक आहे. तुम्हाला गजरे वगैरे घरी भरपूर बनवायचे आहेत. फक्त मधनं खेचलं की पूर्ण पाकळी. श्रावण महिना आला की रेट वाढणार हे गॅरंटेड होता. झेंडू भरपूर आहे मार्केटमध्ये, पण तेव्हाच्या रेट आणि आजच्या रेटमध्ये फरक असणार आहे. मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबारन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे कल्याणच्या फुल मार्केटमध्ये, तिथे होलसेलवाला फुल मार्केट आहे. आणि आता एक 15-20 दिवसापूर्वी आपण आलो होतो या मार्केटमध्ये, पण तेव्हाच्या रेट आणि आजच्या रेटमध्ये फरक असणार आहे. कारण आत्ता सुरू झाला आहे श्रावण, आणि श्रावण म्हटलं की लोकांकडे असतात पूजा, लोकांचे उपवास असतात, लोकांकडे बरेच प्रोग्राम असतात आणि सणवार पण आपले ह्या महिन्यात बरेच असतात. त्यामुळे जसं की सोमवारी आता नागपंचमी असणार आहे, नंतर गोकुळाष्टमी येईल आणि बरेच कार्यक्रम असतात. त्यासाठी फुलंही लागतातच. त्यामुळे श्रावण महिन्यातले रेट थोडेसे वेगळे असतील. आता काय रेट असतील ते आपण बघूया. आजची तारीख आहे 14 ऑगस्ट 2026 आणि काल श्रावणातला पहिला दिवस झालेला आहे. आज दुसरा दिवस आहे, शुक्रवार आहे. चला आता जाऊया मार्केटमध्ये आणि आजच्या फुलांचे काय भाव आहेत ते पण बघूया. आणि पूजेसाठी लागणारं जे सामान असतं, म्हणजे केळीचे काम म्हणा, किरवा, बेल, काय काय लागतं, हार वगैरे, सर्वांचेच रेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे असं आहे फुल मार्केट, पूर्ण फुल मार्केट आहे. बाहेरच्या साईडला पण आहेत, तिकडे तुम्हाला हारवाले वगैरे दिसत असतील. पलीकडे पूजेची वेगळी इतर सामग्री घेऊन बसणारे पण आहेत. इकडे तर आहेत मेनली फुलवाले सर्व. झेंडूचा आजचा रेट आहे 60 रुपये किलो आणि चांगला बारका झेंडू आहे. म्हणजे बारका झेंडू चांगला झेंडू असतो, आपल्याला मागच्या व्हिडिओत कळलं आहे. आणि ही शेवंती आहे पिंक कलरची, ही तुम्हाला 50 रुपये किलोने मिळणार आहे. तुम्ही आपला अगोदरचा व्हिडिओ पण पाहू शकता, तुम्हाला रेटमधला फरक समजेलच. तिकडे व्हाईट कलरची शेवंती आहे, सफेद कलरची, आणि ही तुम्हाला 60 रुपये किलोने मिळणार आहे. तशा सफेद म्हणजे बघा आतमध्ये पिवळा असतं असं, त्या कलरची व्हाईट आणि सफेद अशी मिक्स. आणि झेंडू आहे तो पण 60 रुपये किलो आहे. झेंडूचा भाव सध्या मार्केटमध्ये वाढलेला आहे श्रावण महिना आल्यानंतर. अगोदर हा झेंडू 30 आणि 40 रुपये होता, आता 60 रुपये झालेला आहे. तुम्ही बघताय झेंडू भरपूर आहे मार्केटमध्ये, भरपूर आलेलं आहे झेंडू. पिवळा कलर घ्या, ऑरेंज कलर घ्या, झेंडू मात्र भरपूर आहे मार्केटमध्ये. इकडे शेवंती आहे, ही 80 रुपये किलोवाली आहे. तर क्वालिटीमध्ये फरक आहे, तसा रेटमध्ये पण फरक आहे. आणि पिवळ्या कलरची ही शेवंती आहे, ही तुम्हाला 150 रुपये किलोने मिळणार आहे. बघा दादा सांगतो सकाळी 200 रुपये किलोचा रेट चालू होता, आता 150 रुपयावर आलेला रेट. 200वरनं 150वर बापरे. बघा सध्या फुलांचा रेट तुम्ही बघा, श्रावण महिना आला की रेट वाढणार हे गॅरंटेड होता. त्याच्यामुळे आपण श्रावणाच्या आधी पण व्हिडिओ बनवला आणि श्रावणात पण आलं आहे, पहिल्याच दिवशी आलं आहे. आणि इकडे आहेत अष्टरची फुलं, ही तुम्हाला 80 रुपये किलोने मिळणार आहेत. अष्टरची फुलं आता सगळ्या प्रकारची येतील, पण रेट पण तुम्ही बघताय. आता इकडे पण पर्पल आहे आणि शेवंतीच आहे पर्पल कलरची, त्याला पर्पल शेवंती म्हणतात. ही 50 रुपये किलोने आहे. मार्केटमध्ये तुम्हाला 10-20 रुपयाचा फरक जाणवेलच प्रत्येकाकडे, तशी क्वालिटी तसा रेट. इकडे बघा ही पिवळ्या कलरची झेंडूची फुलं, छोटीवाली फुलं चांगल्या क्वालिटीची, ही 100 रुपये किलो आहेत आज. आणि ही मोठी आहेत, कलर तोच आहे पिवळा, ही 80 रुपये किलो आहे. आज झेंडूचा भाव बराच वाढलेला आहे. बघा हे गुलाब आहेत, हे 160 रुपये किलोने तुम्हाला ही गुलाबं मिळतील, गुलाबं. आणि इकडे हे पॅकिंग जुडी आहे, ज्याच्यात 20 फुलं असतात. हे 50 रुपयाची 20 फुलं मिळतील तुम्हाला गुलाबाची. गुलाबं हे पण 50वालंच आहे आणि हे ते 60 रुपये. आणि कलरवाले जर तुम्ही घेतले, बघा पाठीमागे ठेवले दिसतं हे कलरवाले, हे तुम्हाला 150 रुपयाला मिळेल ही जुडी. फुलं 20च येणार आहे, एवढं लक्षात ठेवा. असं जे पॅकिंग केलेलं आहे ना, हे 20-20 फुलांचीच असते. 120 का किलो असेल. 120 रुपये किलो गुलाब आहेत. आणि बंडल पाहिजे तर 50 रुपये. 20 फुलं असणार त्यात गुलाबाची. आणि किलो घेतलं तर 120 रुपये. कोणती पण घ्या. आणि ह्याच्याच पाकळ्या काढा मस्तपैकी, काम होऊन जातं. बघा असे दादा पाकळी काढून दाखवतात, मागच्या वेळेला पण दाखवलेली बघा. फक्त मधनं खेचलं की पूर्ण पाकळी, सोप्पं पद्धत आहे. इकडे आहेत कनेरीची फुलं, बघा ही अशी असतात कनेरी. आणि ही 400 रुपये किलो आहे. आजचा रेट आहे 400 रुपये किलोचा. आणि ह्या भाऊकडे ना हे कसं आहे, हे पर्पल आहे ना, बघा 50 रुपये किलो. शेवंतीच आहे पर्पल कलरची, पर्पल म्हणतात त्याला. आणि मोगरा कसा आहे, बघा हा मोगरा आहे, जो तुम्हाला 500 रुपये किलोने मिळणार आहे. बघा मोगऱ्याची फुलं आहेत आणि 500 रुपये किलो मोगरा.
बघा तुम्हाला गजरे वगैरे घरी भरपूर बनवायचे आहेत तर तुम्ही असे किलोने घेऊन जाऊ शकता. 500 रुपये किलो. आणि इकडे झेंडूची फुलं आहेत 60 रुपये किलो ना. बघा 60 रुपये किलो आहेत ह्या दादांकडे. आता आपण घेतोय. इकडे गुलाब आहेत ते आहेत 100 रुपये किलो. बघा आणि इकडे गुलाबाचं बंडल आहे ते 20 रुपयाचं आहे. याच्यात 20 गुलाब आहेत. आणि इकडे आहे ते 30 रुपयाचं आहे. याच्यात पण 20च गुलाब आहेत. गुलाब 30 नाही. रेट फक्त फरक आहे कारण क्वालिटीमध्ये फरक आहे. जसं तुम्ही मार्केटमध्ये फिरा, मार्केटमध्ये तुम्हाला असे वेगवेगळ्या भावाचे स्वस्त चांगल्या भावातली पण फुलं मिळणार आहे, तेवढं लक्षात घ्या. आणि इकडे आहे शेवंती जी तुम्हाला 100 रुपये किलोने मिळणार आहे. आणि ही चांगली सुकी शेवंती आहे, चांगली शेवंती आहे. आता आपण पहिल्या बघताना थोड्याशा ओलसर होत्या, जास्त दिवस नाही टिकणार. पण आपल्याला जर खर्चासाठी पाहिजे तर ही वाली शेवंती पाहिजे. बघा 100 रुपये किलोचा रेट आहे, पण ठीक आहे आपल्याला एक घ्यायची आहे. आता ह्या दादांकडनं आपण घेतो अर्धा किलो शेवंती व्हाईट कलरची. आणि जरा मार्केटमध्ये फिरल्यानंतर भेटली आपल्याला, चांगलं फिरावं लागलं आहे मार्केटमध्ये. इकडे पिवळ्या कलरची आहे ती पण 100 रुपये किलोचाच रेट आहे शेवंतीचा. आणि पर्पल कशी आहे? बघा पर्पल आहे ती 40 रुपये. लगेच रेटमध्ये फरक बघा, कलर बदलला रेटमध्ये फरक आहे. गुलछडी कशी आहे? 200 रुपये किलो. बघा 200 रुपये किलो आजचा रेट आहे गुलछडीचा. आणि लिली 10 रुपये बंडल आहे. बघा 10 रुपयाचा बंडल आहे हा लिलीचा. बघा अशी असते लिली. आणि हा बंडल तुम्हाला 10 रुपयाचा मिळेल. याच्यामध्ये किती आहेत? 10-15 दिसतात मला. आता बंडल बांधलेले आहेत त्यांनी. आणि गुलछडी 200 रुपये किलो. आणि इकडे तुम्हाला डेकोरेशनचं सामान मिळेल आर्टिफिशियलवालं पण. म्हणजे ओरिजिनल फुलांचं मार्केट आहे, तिकडे तुम्हाला असं सामान पण मिळेल आर्टिफिशियल सामान. बरंच काय काय आहे, धागा दोरा गुंड्या, हे बघा हे डेकोरेशन, बरंच काय काय तुम्ही ते पण इथे घेऊ शकता. आणि बघा हे आर्टिफिशियल फुलं पण आहेत. आणि इकडे आज आपल्याला पहिल्यांदा मार्केटमध्ये, म्हणजे एवढ्या वेळा आपण या मार्केटमध्ये फिरलो आहे, पहिल्यांदा आपल्याला अशी वेगळी फुलं दिसलेली आहेत. तुम्हाला लांबनं शेवंती वाटेल पण नाही. हे आहे मेरीगोल्ड. मेरीगोल्डची फुलं आहेत आणि 80 रुपये किलो आहे ती. चा रेट आहे 80 रुपये किलो. मागणं बघा अशी दिसतं, एकदम विस्कटलेली नाही आहे, एकदम सिस्टमॅटिक बिस्किटांसारखी वाटतं तुम्हाला. मला तर तसंच वाटलं. तुम्हाला तर काय वाटतं माहीत नाही व्हिडिओमध्ये, पण एकदम पहिल्यांदाच आपण बघितलं की मेरीगोल्ड. बघा हे जिप्सीचं चुडी आहे, ही 100 रुपये जिप्सी एक पॅकेट. आणि हे 200 रुपये. क्वालिटीमध्ये फरक आहे. बघा ह्याला फुलं कमी आहेत, ह्याला फुलं भरपूर आहेत, म्हणून रेटमध्ये पण फरक आहे. जरबऱ्याची चुडी आहे ती 60 रुपयाची. 10 फुलं असणार याच्यामध्ये. आणि काही मिक्स मिळतील, काही सिंगल कलरमध्ये मिळतील. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही घ्या, पण शक्यतो सिंगल कलर तुम्हाला जास्त मिळेल. अशा वेगवेगळ्या कलरमध्ये फुलं आहेत जरबऱ्याची. बाहेरच्या साईडला आलो तिकडे बघा, इकडे रोड आहे. आणि इकडे तुम्हाला सर्व डेकोरेशनवाली फुलं जास्त मिळतील. सगळे आपल्याकडे पूजेसाठी वगैरे सामान घेत आहेत आणि काही विकायसाठी पण घेतात सामान. इकडे आहेत सूर्यफुलं. 200 रुपयाला बंडल आहे. आणि 5 फुलं मिळणार आहे सूर्यफुलं तुम्हाला. इकडे पण आहे. इकडे कांबिनीची पानं म्हणा, बघा ही जुडी 10 रुपयाला तुम्हाला मिळेल. कांबिनीची जुडी. डेकोरेशन सामान तुम्हाला यांच्याकडे सर्व मिळेल. घ्या तुम्ही या घ्यायला. त्याची गुलाब आहे कलरवाली, पण तुम्हाला इकडे 100 रुपयाला जुडी मिळणार आहे. बघा रेट सगळ्यांकडे तुम्हाला वेगवेगळे मिळतील. असं नाही की पुऱ्या मार्केटमध्ये एकच रेट चालू आहे, त्यामुळे मार्केट फिरा. मी तुम्हाला परत सांगतो, तुम्हाला वेगवेगळे रेट मिळतील. इकडे दिसतात तुम्हाला कापरीची फुलं. बघा कापरी, बघा अशी आहे ती कापरीची फुलं. आणि ही तुम्हाला 40 रुपयाला पाव किलो मिळेल. आणि इकडे जी शेवंती आहे, व्हाईट घ्या, येलो घ्या, पर्पल घ्या, पिंक घ्या, कोणती पण शेवंती घ्या, तुम्हाला 50 रुपये पाव किलो, म्हणजे 200 रुपये किलोने मिळणार आहे. आणि तिकडे जी झेंडूची फुलं दिसतात तुम्हाला ही 80 रुपये किलोने तुम्हाला मिळते. पिवळी घ्या किंवा ऑरेंज घ्या, झेंडू 80 रुपये किलो. लोकांची बरीच गर्दी आहे मार्केटमध्ये. मी म्हटलं ना श्रावण महिना आला की गर्दी वाढणार आहे आणि फुलांचे रेट पण वाढणार आहे. तसंच झालेलं आहे. बघा धोत्र्याचं फळ आहे आणि 10 रुपयाला 3 आहेत. हे पूजेचे सामानच येतं. आणि बेलफळ कसं आहे? 10 रुपयाला एक बेलफळ आहे इकडे. असं सगळं तुम्हाला पूजेचं सामान मिळणार आहे, असं नाही की काय मिळणार नाही. बघा या त्या मावशी बाहेर बसलेले, दादा मावशी. आणि तुळशी कशी आहे ते? आणि जुडी बघा केवढी आहे तुळशीची. आणि ह्या 30 रुपयाला एक आहे, 50 रुपयाला 2 आहेत. इकडे तुम्हाला केळीचे खांब पण मिळतील. 80 रुपयाला 4 खांब. पूजेला 4 खांबच लागतात. आणि सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि मार्केटमध्ये फुलं पण आहेत आणि फुलं घेणारे पण आहेत. आता रात्री किती वाजता उघडतो मार्केट? रात्री बघा सकाळी 4 वाजल्यापासून हे मार्केट फुल फ्लॅशमध्ये चालू होतं
आणि दुपारी 12-1 वाजेपर्यंत असतात ते फुलवाले. 12 वाजेपर्यंत असंच असतात. आला तर तुम्हाला मिळतील फुलं, असं काय नाही की नाही मिळणार. मात्र होलसेलवाले जे आतमध्ये आहेत ते लॉटमध्ये विकतात ते लवकर संपलं की निघून जातात. 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत संपून जातात त्यांची फुलं. इकडे तुम्हाला हे जे बाहेरचे आहेत ते तुम्हाला दिवसभर भेटतील इकडे. आणि कडुलिंबाचं कसं आहे बघा, 10-10 रुपये जुडी आहे कडुलिंबाची. आणि आपल्याकडे हार वगैरे पॅकिंगला जी पानं वापरली जातात ना ती पानं आहेत ही. आणि 20 रुपयाला बघा एवढी तुम्हाला जोडी मिळेल, दिसते का 20 रुपयाला. आणि हे हार बनवायचं हे कसं आहे 20 रुपयाला 4 बघा. आणि हा हार बनवायची पानं हे 20 रुपयाला 4 जोड्या मिळतील तुम्हाला अशा. ऐसा 4 ना, हां 20 रुपयाच्या अशा तुम्हाला 4 जोड्या मिळतील. इकडे आहेत गजरे, मोगऱ्याचे, प्युअर मोगऱ्याचे गजरे बघा हे. आम्हाला काय नाही ना म्हणून एक जास्त बरोबर आहे बघा. आणि हे 100 रुपयाला 5 सांगतात ताई बघा इकडे. आणि हे कसले आहेत हे पण 100ला 4 हे बघा. आणि हे जाई जुईचा गजरा आहे, हे पण 100ला किती 4 आहेत, 5 देणार म्हणतात. जाई जुईचा गजरा पण आहे आणि मोगऱ्याचा गजरा पण आहे, पण आपल्याला मोगऱ्याचाच पाहिजे. चापा आहे 40ला आहे बघा चाफा आहे 40 रुपयाला आहे, पण त्यात किती आहेत 25 बघा. 25 फुलं असते चाफ्याची, 30 रुपयाला सांगतात ताई. असं बाहेर तुम्हाला भरपूर काय काय मिळणार आहे. याची पाने आहेत कशी म्हणाले 20ला 25 20 रुपयाला 25, कोणती पण घ्या. ह्या पानांचा आकार थोडा वेगळा वाटतो, ह्या पानांचा आकार थोडा वेगळा आहे, पण रेट सेम आहे. 20 रुपयाला 25 पानं मिळतील तुम्हाला. आणि बेल कसं आहे 20 रुपये दर्जन आहे फुलं बघा इकडे. 120 रुपयाला डझनवाल्या ह्या वेण्या छोट्या छोट्या बनवलेल्या 120 रुपयाला डझन. थोडाफार रेट होऊन जाईल घ्यायला आल्यावरती. तापा कसं आहे हे चापा आहे 40 रुपये पाकिट आहे. हे 10 रुपये पॅकेटमध्ये किती आहेत ते 25 फुल बघा. 25 फुलांचं पॅकेट आहे ते 40 रुपयाला आहे. आणि हे 10 रुपयाला किती 10 फुलं 10 रुपयाला. इकडे आहे जास्वंदाची फुलं आणि ही तुम्हाला 10 रुपयाला 5 मिळतील. हे सर्व तुम्हाला ना बाहेरच्या साईडलाच मिळेल इकडे आल्यावरती. आतमध्ये मात्र मला काय दिसलं नाही असं काही. आपण फिरतो पूर्ण मार्केट, पण दरवेळेला हे बाहेरच दिसतात. जसं हे दुर्वा झाला, तुळशी झाला. दुर्वाची जोडी 10 रुपयाची आहे बघा. ही 30 रुपयाला मोठीवाली आहे, छोटीवाली 10ला आहे. मावशीने लगेच करेक्ट केलं आहे आपल्याला, छोटीवाली 10ला. आणि इकडे आहेत शमीची पानं बघा ही, आणि ही 10 रुपये जोडी आहे. शमी पण आहे मार्केटमध्ये. तुम्हाला गजरेवाले पण भरपूर भेटतील इकडे बघा. गजरे आहेत सगळ्यांकडे. गजरे आहेत, वेण्या आहेत, फुलं आहेत. बाहेर पण बऱ्यापैकी मार्केट आहे, बाहेरच्या साईडला पण होलसेल मार्केट आहे ना, त्यामुळे असं मार्केट असणारच इकडे. इकडे बघा मस्तपैकी गुलाबं सजवून ठेवलेले आहेत. आणि हे 60 रुपयाला बंडल आहे, 20 गुलाब असणार. हा कलरवाला घेतला तर 100 रुपयाला आहे आणि हा ओपनवाला आहे तो 50 रुपयाला आहे बंडल. फुलं मात्र 20 असणार सर्वांमध्ये. फुलांमध्ये काय फरक नाही, फुलांची क्वांटिटी सेम. त्या साईडला आलात मार्केटच्या म्हणजे अपोजिट साईडला तर तुम्हाला असे बुके वगैरे बनवून मिळतील मस्तपैकी. आणि असे हार पण मिळतील तुम्हाला घरी हवे असलेले रेडी हार. जर तुम्हाला फुलं नाही घ्यायची, घरी हार नाही बनवायचे असेल तर रेडी हार पण मिळतील तुम्हाला. हे कसा आहे हार दादा बघा 120 म्हणतो दादा, पण 100ला देणार. हा पण सेम आहे ना, हे पण रेट सेमच आहे. आणि असे तुम्हाला हवे असतील दरवाजाचे वगैरे हार ते पण बनवून मिळतील. या इकडे तुम्ही रेट एकदम वाजवी आहेत, होलसेल रेट आहे सर्व. 100 रुपये 150 रुपये. आता हा कसा आहे दादा बघा, हा पण हार आहे तो 100 रुपये. हे आहे समर्थ कृपा फुल भंडार. समर्थ कृपात ना दादा हा बघा इथे नाव आहे. आणि तुम्हाला असे हवे तसे हार, फुलं, गजरे सर्व काही बनवून मिळेल. समर्थ कृपा फुल भंडार हे बघा. इकडे नंबर पण आहे, तुम्हाला नंबरवरती फोन करा. तुम्हाला काय ऑर्डर द्यायची असेल तर देऊ शकता तुम्ही. हे सगळे मराठी शिकले आहेत, मराठी नाही आहे पण चांगली गोष्ट आहे, शिकलेत ते. आता असे इकडे बरेच हारवाले आहेत आणि रेट सगळ्यांकडे ऑलमोस्ट सेमच असणार आहे. तुम्हाला लागणारी हारासाठीची आंब्याची पानं तुम्हाला 20 रुपये जोडीने मिळते. बघा इकडे केळीचं पान आहे ते तुम्हाला 10 रुपयाला एक आहे आणि 50 रुपये घेतले तर 6 मिळतील तुम्हाला एक केळीची पानं. हा आहे APMC मार्केटचा गेट. त्याच्या बाजूलाच म्हणजे हे कल्याणची APMC मार्केट आहे आणि त्याच्या बाजूलाच हे फुल मार्केट आहे. एंट्री केल्यानंतर गेटमधनं अजून चालू झालेलं नाही आहे गेट. लोकांना चालत जायला आवक चालू आहे पण गाड्यांसाठी चालू नाही. आणि पुढे जो रोड दिसतोय तुम्हाला हा तुम्हाला डोंबिवलीकडे घेऊन जाणार रोड आहे. म्हणजे स्टेशन या साईडला आहे डावीकडे आणि इकडे राईट साईडला गेला तर तुम्हाला पत्री पूल लागतो कल्याणचा फेमस. त्यानंतर डोंबिवलीचा रोड म्हणजे डोंबिवली रोड आहे इकडे. आणि हे आहे APMC मार्केटचं गेट. तुम्ही जर कल्याण स्टेशनवरनं येत आहे तर आणि आपल्यासारखं ठाण्यावरनं येतं तर तुम्ही समोरून इकडनं येऊ शकता. 2 नाक्यावरनं
जिकडे दुर्गाडी देवीचा डोंगर आहे ना, तिथून राईट मारायचा, ब्रिज पास केल्यानंतर कोणगावचा खाडीचा ब्रिज, आणि त्यानंतर मग तुम्ही सरळ आतमधला पत्री पूलचा रोड पकडायचा आणि डायरेक्ट इकडे यायचं. आणि गुगल मॅपवरती पण तुम्ही इथे डायरेक्ट येऊ शकता. गुगल मॅप लावून पण मॅपवरती पण हा ॲड्रेस आहे, त्यामुळे तुम्हाला इथे येणं काय असं अवघड नाही आहे. तुम्ही रेल्वेने येऊ शकता, स्वतःच्या गाडीने येऊ शकता, कसं जसं हवं तसं येऊ शकता. स्टेशनवरनं तुम्हाला रिक्षा पण मिळते. आणि सध्या फुलांचे भाव तुम्ही बघताय, श्रावण महिन्याची सुरुवात आहे, भाव थोडेसे वाढलेले आहेत, वधारलेले आहेत चांगल्यापैकी. आणि आता तर सुरुवात आहे श्रावण महिन्याची, नंतर गणपती येणार आहेत, त्यानंतर नवरात्री, दिवाळी, अरे वा, भरपूर सण येतच असतात आपले, त्यामुळे फुलंही लागतच असतात. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला या कल्याण फुल मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. भरपूर फुलं आहेत हातामध्ये, त्यामुळे बाय बाय. असंच बाय 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 बाय.